स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, महिला आघाडी, अहिल्यानगरकडून महायुती सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, सोयाबीन 6,000 रुपये क्विंटलनं खरेदी, MSPवर 20% बोनस देऊन खरेदी, कृषी निविष्ठांवरील GST परतावा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रतिमाह आदी आश्वासनं महायुतीनं त्यांच्या संकल्पनाम्यात देऊन पहिल्याच कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊ, पण वरील आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महायुतीला त्यांच्या संकल्पनाम्यातील आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी श्रीरामपूर येथील महात्मा गांधी पुतळा येथे महायुतीच्या संकल्पनाम्याचं होळी आंदोलन करण्यात आलं. तसेच बाजार समिती श्रीरामपूरकडे शहराकडे येणारा शेतीमाल, भाजीपाला रोखण्याचं आंदोलन सुरू केलं. तेव्हा कांद्याचे ट्रक बाजार समितीचे गेटवरच अडवण्यात आले. याप्रसंगी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, शेतकरी संघटना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनीताताई वानखेडे, तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, कोमल वानखेडे, शीतल पोकळे, आशा महांकाळे, पुष्पा घोगरे, मंदा गमे, शीला वानखेडे, नारायण वानखेडे, मधु काकड, श्रीराम त्रिवेदी, बाळासाहेब घोगरे, बाबासाहेब गायकवाड, रावसाहेब पाटील डांगे, अर्जुन दातीर, संतोष जाधव, रवींद्र वानखेडे, अशोक आव्हाड, नामदेव घोगरे, मयूर बनगडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. महायुतीचे जाहीरनामा होळीचं आंदोलन शेतकरी संघटना रघुनाथदादा पाटील यांनी पाठिंबा देऊन होळी आंदोलनात सहभागी झाले. स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, महिला आघाडीने पण त्यांच्या शहराकडे जाणारा शेतीमाल रोखो आंदोलनास पाठिंबा देऊन श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून शहराकडे जाणारे कांद्याचे ट्रक श्रीरामपूर बाजार समितीचे गेटवर अडवून शहराकडे जाणारा शेतीमाल रोखण्याचं आंदोलन सुरू करण्यात आलं. रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, साहेबराव चोरमल, रावसाहेब चोरमल, ॲडव्होकेट प्रशांत कापशे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. महायुती सरकारनं शेतकऱ्यांना संकल्पनाम्यात दिलेली आश्वासनं तात्काळ पूर्ण न केल्यास राज्यात उग्र आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशाराही महायुती सरकारला देण्यात आला आहे. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. प्रतिनिधी मुनीर सय्यद. हे आंदोलन 2016 होण्याचे चिन्ह आहे. शेतकऱ्यांमध्ये सरकारने फसवल्यामुळे खूप मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. तरी सरकारने याबाबतची दखल घ्यावी. 1 महिन्यापूर्वी 3,000 रुपये क्विंटल असलेला कांदा आज 1,000 ते 1,200 रुपये विकत आहे. शेतकऱ्यांचा त्या पिकातून उत्पादन खर्चही भरून निघत नाही. याची शासनाने दखल घ्यावी. शासनाला जर कांद्याचे भाव 2-3,000 रुपये करता येत नसेल तर बाजार समितीत विकलेल्या कांद्याला 1,000 रुपये जर बाजार समितीत विकला तर शासनाने आम्हाला प्रति क्विंटल 2,000 रुपये समर्थन भाव म्हणून आम्हाला ते पैसे द्यावं, तरच आमचा उत्पादन खर्च भरून निघणार आहे. दूध उत्पादकांचं अनुदान अद्याप मिळालेलं नाही. सदर शासन निर्णय होऊन जवळजवळ 6-7 महिने झाले, परंतु दूध उत्पादकांना 1 रुपये अनुदान मिळालं नाही. देवेंद्र फडणवीसांनी 2016 मध्ये छत्रपती सन्मान योजना आणली. सदर योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक केली. 6,000 कोटी रुपये 5,900 शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही. परंतु याबाबत सहकार विभागानं शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरून जिल्हा बँकेचे बोजे चढवले. तर लोकांनी निवडून दिलेलं आज आंबेडकर जयंती आहे. आंबेडकरांनी दिलेलं संविधानाची जर पाय म्हणली अशा सरकारकडून होत असेल तर या सरकारवर आम्ही नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी संघटनेचा, शेतकरी महिला आघाडीचा, स्वतंत्र भारत पक्षाचा कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, कर्जमाफी आमच्या हक्काची, कर्जमाफी हक्काची. ठीक आहे. सरकारचा शेतकऱ्यांची